सगळ्यांनाच नेहमी वाटतं, की माझं स्वतःचं एक छोटंसं घर असावं. आम्हालाही वाटायचं. आम्ही दोघी जेव्हापासून जॉब करायला लागलो आणि जेव्हापासून आम्हाला थोडीफार समज आली, तेव्हापासून आम्हाला आमचं जे जुनं घर होतं ते छोटं वाटायला लागलं. आम्ही जसजशा मोठ्या होत गेलो तेव्हा. आणि त्यानंतर मग मी जॉबसाठी बाहेर गेले आणि तेव्हा मी ठरवलं, की आता तरी मोठी झेप घेऊ. पण एकटीलाच सगळं शक्य नसतं. एका हाताने टाळी वाजत नाही हे एकदम खरं आहे. तर मग मी घरी आले आणि घरी आल्यानंतर मी जेव्हा स्वतःचं स्टार्टअप करायचा विचार केला, तेव्हा तर मी माझ्या माइंडमधून घर घेण्याचा विचार काढूनच टाकला. पण त्यानंतर 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 तिचा जो एक्सपिरियन्स होता, तिचे जे विचार होते ते तिने माझ्यासोबत शेअर केले, की आपण पण थोडंफार सर्च करायला चालू करूया. आपण पण आपलं स्वतःचं घर आपलं पण असावं. मग मी पण विचार केला, की का नाही आपण करू शकतो. मग तिथून आम्ही सुरुवात केली सर्चिंगला आणि अजिबातच असा विचार नव्हता, की आज बघितलं आणि उद्या लगेचच फायनल करायचंय. तर तर मग मी एके दिवशी शूटला असताना मला एका प्रॉपर्टीवर जाण्याचा योग आला आणि ते घर बघून मला इतकं आवडलं. म्हणजे एक आयडियल घर जे आम्ही शोधत होतो, ते घर होतं ते. म्हणजे मग सनलाईटच्या विषयावर असू द्या किंवा घराचा कार्पेट एरिया म्हणजे घराची साईज साईज मोठी आहे ते असू द्या किंवा किंवा घराचं नाव असू द्या. एक्झॅक्टली आणि लोकेशन. तर मग मी विचार केला, की हे आपण घेऊ शकतो का? मग आता एकटी तर मी घेणार नव्हते. मग मी सोनूसोबत शेअर केलं आणि ती बोलली, की "चल आपण ॲट बघून येऊया." मग मी तिला घेऊन बघायला गेले. मग मग आम्ही पहिले दोघी जणी बघायला गेलो आणि बघितल्यानंतर टू बी ऑनेस्ट मला पण ते खूप आवडलं. म्हणजे ते बघितल्यानंतर आम्हाला दुसरीकडे कुठे जाऊन सर्च करायची इच्छाच नाही झाली, इतकं सुंदर ते होतं. त्यानंतर आम्ही बघितलं सुद्धा, 1-2 बघितले, पण तेच मनात भरलं होतं. आणि आम्ही दोघींनी असं म्हणजे विचारच नव्हता केला, की घर घेऊ आपण. मग आम्ही एक दिवशी रँडमली घरी बोललो आणि पप्पांना सांगितलं, की "पप्पा चला आपण जरा बाहेर जाऊन येऊ. आम्हाला ना तुम्हाला काहीतरी दाखवायचंय." मग ते बोलले, की "काय?" आणि वगैरे ते विचारायला लागले. म्हटलं, "तुम्ही फक्त चला." मग आम्ही त्यांना बघायला घेऊन गेलो. मग पप्पांना आम्ही कसं तरी तयार करून ऑफिसपर्यंत नेलं. म्हणजे आमचं जे सेल्स ऑफिस. सेल्स ऑफिस होतं, तिथे आम्ही घेऊन गेलो. तर तिथे गेल्यानंतर पप्पांना एक आयडिया आली, की ह्या घरच दाखवायला घेऊन आल्यात. तिथपर्यंत पप्पांचा इंटरेस्ट नव्हता. पप्पा बोलले, की "काय घर कशाला, आता ही वेळ नाहीये वगैरे, आपण नाही करू शकत." म्हटलं, "तुम्हाला काहीच नाही करायचंय. आम्ही दोघी मिळून करणार आहोत जे करायचंय ते." आणि पप्पांचं माइंड निगेटिव्हच होतं. तोपर्यंत जोपर्यंत पप्पा फ्लॅट बघत नाहीत तोपर्यंत. एकदा पप्पांनी फ्लॅट पाहिला आणि पूर्ण पप्पांनी एक्सप्लोर केला आणि पप्पांना खूप मोठं वाटलं आणि पप्पांना खूप छान वाटलं. असं वाटलं, की हां, आपण हे इथे राहू शकतो. आणि पप्पांना पण म्हणजे त्या घरामध्ये जादूच अशी आहे ना, की एंट्री करताच एक पॉझिटिव्ह वाइब वाइब. येते. मग पप्पांना ते लगेच म्हणजे ते निगेटिव्ह माइंड असं लगेच कन्व्हर्ट झालं इंटू पॉझिटिव्ह माइंड आणि मग त्यानंतर आम्ही परत खाली ऑफिसमध्ये आलो आणि पप्पा बोलले, "लेट्स डू इट." मग आम्ही त्या क्षणी बुक केलं. तो दिवस होता 17 एप्रिल 2024 रामनवमीचा. त्यानंतर आम्ही खूप ठरवलं, की आम्ही आता रिव्हील करू. या पोझिशनला रिव्हील करू. त्या दिवशी करू, या दिवशी करू. आता घर घेऊन आम्ही तिकडे राहून 1 1 वर्ष वर्ष होत होत आलं. आलं. 23 डिसेंबर 2025ला 1 वर्ष होणार आहे आणि आज आज आहे 20 डिसेंबर 2025. करंटली आम्ही आहोत हिमाचल प्रदेशमध्ये आणि आम्ही विचार केला, की आता 1 वर्ष होतंय तर आपण ती पूर्ण जर्नी शेअर करूया आणि या व्लॉगमध्ये आम्ही ती जर्नी तुमच्यासोबत शेअर करणार आहोत 1 वर्षाआधीची. तर मी खूप एक्सायटेड आहे तुमच्याशी हे सगळं आम्ही शेअर आम्ही करायला. आम्ही दोघी खूप एक्सायटेड आहोत. तू बोल आता. तर ही जी पूर्ण जर्नी असणार आहे यामध्ये तुम्हाला सगळं आम्ही आमचा एक्सपिरियन्स शेअर केलेला आहे, की 1 वर्ष आधी आमच्यासोबत कशा गोष्टी एकदम सडनली चेंज झाल्या, सगळं फटाफट होत गेलं. तर एक-एक करून आम्ही ते सगळं तुम्हाला शेअर करणार आहोत. तर हे स्टेप व्हिडिओ वाईज. तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ बघितल्यानंतर तुमच्या काय त्याबद्दलच्या प्रतिक्रिया. ते सगळं तुम्ही कमेंट्समध्ये नक्की शेअर करा आणि तुमचे सगळ्यांचे आशीर्वाद आमच्यासोबत असेच नेहमी राहू असू द्या. द्या. की अजून आम्ही पुढे अजून प्रगती करत जाऊ. तर तर हे हे व्हिडिओ व्हिडिओ शेवटपर्यंत शेवटपर्यंत पूर्ण पूर्ण बघा. बघा. तर हे घर
कसं वाटतंय तुम्हाला पप्पा? छान छान. तर आता आमचं घर रेडी आहे. सगळं असं अचानक जुळून आलं आणि मग आम्ही ते डायरेक्टली काही विचार न करता फायनलाइज केलं. ओम भूमाय नमः. काढते. हे गाईज, दिस इज अस अँड वेलकम बॅक टू प्रॉपर्टी गुरु चॅनल. हा व्लॉग मी खूप दिवसानंतर करते आणि हा व्लॉग काय असणार आहे हे तुम्हाला या व्हिडिओच्या टायटलवरून कळलं असेल. तर आम्ही रामनवमीच्या दिवशी हा फ्लॅट बुक केला होता आणि आज आहे 13 ऑगस्ट. आज 13 ऑगस्ट आहे आणि आम्ही जन्माष्टमीच्या दिवशी प्लॅन आहे आमचा हा व्लॉग अपलोड करण्याचा. म्हणजे रामनवमीच्या दिवशी आम्ही रिव्हील करणार आहोत. रामनवमीच्या दिवशी आम्ही बुक केलं आणि जन्माष्टमीच्या दिवशी आम्हाला रिव्हील करायचं आहे. तर हे जे घर आहे हे आम्ही दोघींनी घेतलेलं आहे, आमच्या स्वप्नातलं घर, आणि ज्याचा आम्ही खूप वर्ष झाले ड्रीम करत होतो आणि फायनली आम्ही ते घर घेतलं आहे. मला अजिबात नाही समजत आहे कसं काय बोलू मी. मला तर अजून खरंच वाटत नाही आहे. मला असं वाटतं जेव्हा आपण शिफ्ट होऊ तेव्हाच मला असं वाटेल की हां बाबा आपण नवीन घर घेतलं आहे. आम्ही असं म्हणजे असं आता आम्ही तिकडे राहतो आहे, आत्ता करंट ज्या घरात राहतो आहे त्या घरात तर आम्ही कसं नॉर्मल बिहेव करतो आहे. तर मग आम्हाला असं मध्येच आठवतं की अरे आपण तर नवीन घरी जाणार आहे. तर ती एक्साइटमेंट आहे ना, ती आम्ही तुम्हाला शब्दात नाही सांगू शकत. आणि आत्ता या हो गया ते कोपऱ्यात मस्त येईल ते. काय म्हणताय तुम्ही नाही आता? ते एक काम करू आपण तिकडे मंदिर बनवून टाकू छोटं देवघर. कुठे? तो सरी सोडूया. तर आता आमचं घर रेडी आहे, 99% रेडी आहे. ग्रिल्स वगैरे लावून झालेले पण आहे. अजून ओसी यायचं बाकी आहे. तर एक 15 to 20 days लागतील ओसी यायला. त्याच्यानंतर मग आम्ही शिफ्ट करू. पण आमचा प्लॅन असा आहे की आम्हाला जन्माष्टमीच्या दिवशी ॲटलिस्ट पूजा तरी करायची आहे इकडे. तर आणि त्याच दिवशी आम्हाला रिव्हील पण करायचं आहे. होपफुली तोपर्यंत आम्हाला पोझिशन मिळेल आणि जर नाही मिळालं ना तोपर्यंत पोझिशन तरी आम्ही तिकडे पूजा करू. पण हा व्लॉग मी कधी अपलोड करेन ते आम्ही आत्ता नाही सांगू शकत आहे तुम्हाला. पण पूर्ण घर रेडी झाल्यानंतरच आम्ही तुम्हाला हा व्लॉग दाखवणार आहोत. आणि पूर्ण घर रेडी ॲज इन आम्ही इंटिरियर वगैरेसाठी नाही थांबणार आहोत. इंटिरियर वगैरेचा तो पार्ट आपण नंतर कधीतरी बघू. पण ॲटलिस्ट ही गुड न्यूज आम्हाला तुमच्याशी शेअर करायची. आम्ही 4 महिने झाले ना, 4 महिने झाले रामनवमीहून. तर ही गुड न्यूज आम्हाला तुम्हाला रिव्हील करायला 4 महिने झाले. 5 महिने ऑलरेडी होऊन गेलेत आणि अजून 1 महिना आम्हाला थांबायचं आहे. म्हणजे ऑलमोस्ट आम्ही 6 महिन्याचं वेट केलं आहे तुमच्याशी ही गुड न्यूज शेअर करायला. असंच असेल. दुसरी लिफ्ट तिकडे आहे ना, इकडे. तेच म्हटलं, इतकोशी लिफ्ट कसं सामान नेणार आपण, कसं सामान भरणार या लिफ्टमध्ये. आणि मिरर पण अजून त्याने लावे. हे जे आहे ना हे ते नंतर काढणार. जेव्हा सगळ्यांचं शिफ्टिंग वगैरे होईल ना तेव्हा हे लोक ते सगळं काढणार कारण मध्ये स्क्रॅच. ओके, तर आम्ही तुम्हाला आता एवढं सांगून देतो की 7th फ्लोअरला आहे. टोटल बिल्डिंग आहे 14 फ्लोअर्सची. तर आम्ही 7th फ्लोअरवर घेतलं. मग एक काम कर, आधी टेरेसवरच चल कारण की मग अंधार होऊन जाईल. ओके. मला कळत नाहीये की आम्ही कसं ह्या छोट्या लिफ्टमध्ये सगळं सामान मिरर तरी पाहिजे ऍटलीस्ट. कॅमेरा लावलाय. बंद आहे इथे सगळं. तर एक पण घर ओपन नाहीये. हे आपलं ओपन आहे. हेच आहे का आपलं? असं काय बोलते? इकडचं आहे ना आपलं. असं कसं ओपन आहे यार? कुठल्या इकडचं ना? हा 709 काय पप्पा? हो, घर ओपन आहे ब्रो. ए हे
नाहीये. तर हा आमचा हॉल असणार आहे. इकडे तुम्ही बघू शकता मस्तपैकी ग्रिल्सचं काम झालेलं आहे आणि इकडून व्ह्यू पण खूप मस्त वाटतोय. आणि काय म्हणतात त्याला, इलेक्ट्रिसिटीचं काम बाकी आहे, पीओपीचं वरती काम बाकी आहे. काय काय किती छान तर हा व्ह्यू आहे. आणि किती मोठा आहे, म्हणजे ही टाईल्स पण लावली गं. टाईल्स पण लावून झाली. हे किचन आहे आमचं. इकडे बाकी आहे काम अजून. दीदी म्हणजे एवढीच टाईल्स असेल आता आपल्याला पूर्ण किचन मध्ये अशीच टाईल्स लावायला लागेल. ठीक आहे ना मग. अगं पण हे एवढं मोठं आहे, मला नव्हतं माहिती. अशी काय आता रेडी झालं ना त्याच्यामुळे. आणि मम्मी म्हणे आपलं किचन छोटं आहे, म्हणे आपलं किचन छोटं आहे. हा डायनिंग एरियाचं तुम्ही काय बोलत होते, कुठे? डायनिंग एरियाचं मम्मी बोलत होती आपण इथे लावूया, हा चालेल ना. कारण की तिकडे तर वॉशरूमचा स्पेस. पण इथे काय करायचं गं दीदी? अगं अच्छा कढीचं खोबलं आहे, कळतं का तुला? तर हे आमचं बेडरूम आहे आणि आम्ही बेड कुठे ठेवायचं ते आता ठरवणार हे आहे. पण इथे कलरला तर खराब झालंय ग. आपण जे तेवाले लाईट लावू ना, ते आपण चारी साईडला 4 लाईट लावू आणि जेव्हा हे लाईटांचं काम करू ना आपण, तेव्हा आपण इथे आपण बेड. तर आम्ही आता हे डिसाईड करतोय की बेड कुठे ठेवायचा. ही आमची बेडरूम आहे. मला असं वाटतं ना की, तुला काय वाटतं? मला असं वाटतं की इथेच ठेवायला. झोपायची दिशा कुठे असायला पाहिजे? मला दिशा बिशा नाही समजत, पण मला एवढं समजतं की असं असं. ही वेस्ट आहे, ही ईस्ट आहे. हां रिअल इस्टेट आहे ना ती. मग झोपायची दिशा कशी पाहिजे? वेस्टकडे पाय पाहिजे का ईस्टकडे पाय पाहिजे? मला असं वाटतं की ना, आपण ना एकतर असा बेड ठेवूया, असाच ठेवूया मी तर म्हणते. आणि इथे आपण असं सिटिंगसाठी काहीतरी. आणि आपण वॉर्डरोब कुठे ठेवायचं? आणि आपल्या इथे आपण वॉर्डरोब. आणि मला असं वाटतं आपल्या बेडरूम मध्ये हे एकच इलेक्ट्रिसिटी पॉइंट आहे. हे बनवायला लागतील. एकच कसं करेल? तिथे तर ते एसीचं येतंय समज, आणि लाईट्स इथे 2च दिसतात आहेत. 2 लाईट्स कशी ठेवणार आहेत आपण? हे काढून घ्यायचं, अशी थोडी लाईट्स लावणार आहे आपण. हो ना, आपल्याला फिटिंग बिटिंग परत करावी लागेल सगळी. सध्या राहू देऊ. कळतंय का तुला? इथे आपण किती छान करू शकतो माहितीये का तुला? पण मला हे बांबू नाही दिसायला हवेत. कुठे बांबू? हे पाईप. मग ते तर दिसतीलच ना. काय ग, मला त्या बेसिनचं समजत नाही. काय? इट्स आर होम. दीदी नाही आहे इकडे, बिकॉज ती स्टेकेशनला गेली आहे. आणि खूप मस्त आहे. तुम्हाला मी दाखवेनच किती सुंदर आमचा फ्लॅट आहे, किती सुंदर आमच्या रूम्समधून व्ह्यू आहे. आता आम्ही जस्ट एक विजिट करायला आलो होतो की कुठपर्यंत काम कंप्लीट झालं आहे आणि कसं दिसतं आहे. सध्या मी लिव्हिंग रूममध्ये आहे. लिव्हिंग रूममध्ये खूप सुंदर सनसेट दिसतो. थोडं सनसेटचा व्ह्यू थोडासा कमी आहे, बिकॉज लिव्हिंग थोडं साईडला येतं आहे आणि बेडरूम थोडं या साईडला येतं आहे. कसं वाटतंय मम्मी तुला? कसं वाटतंय तुला? छान. दिस इज आवर बेडरूम, म्हणजे माझी आणि दीदीची बेडरूम. आणि इकडून पण व्ह्यू सेम आहे. आणि 7th फ्लोअरवरती आहोत आपण आता सध्या. आणि आय फील हॅपी. तर आपण पप्पांना पण विचारूया की पप्पांना कसं वाटतंय. स्टाईल पुरी का नाही लावली, पण मला काही सांगत पूर्ण नाही लावत. हां आपल्या किचनला पण अर्धीच आहे, माहित नाही तुम्हाला? नाही आणि मग नाही लावायची. कलरच लावू. कसं वाटतंय तुम्हाला पप्पा?
छान छान वाटतं. सो आज आहे 1 सप्टेंबर. आज बेसिकली आम्ही यासाठी आलो आहोत कारण की आज आम्हाला इंटिरियर करायचं आहे ना, तर इंटिरियरचे डिटेल्स आणि सगळं मेजरमेंट्स अँड ऑल सगळं घेण्यासाठी म्हणून आज आम्ही आलो आहोत. आणि अजून एक इम्पॉर्टंट म्हणजे आज आम्हाला मिळणार आहे, काय मिळणार आहे आज? डिमांड लेटर. डिमांड लेटर मिळणार आहे आम्हाला. चावी कुठे? पप्पांकडे दे. हां मला माझा फोन का घेतला? मी घेतली चावी. कसं सांगितलं, फक्त इकडचं सांगितलंय, पुढचं मागचं काही सांगितलंच नाही. चल ग. होलसेलवाल्या दुकानामध्ये सांगते म्हणून ते आपण करू. मी काय म्हणतो सोनू, चल आता तुम्हाला सरप्राईज द्यायचंय मला. हे बघा. आज तारीख आहे 23 सप्टेंबर आणि आम्ही आज हालचाल बघायला आलो आहे की कुठपर्यंत काम पूर्ण झालं आहे आणि कधीपर्यंत आम्ही पोझिशन घेऊ शकतो. तर आम्हाला येत्या 3-4 दिवसापर्यंत पोझिशन मिळून जाईल. किचनमध्ये पण ट्रॉलीचं काम ऑलमोस्ट कंप्लीट झालं आहे, फक्त फिनिशिंग बाकी आहे. फिनिशिंगमध्ये पण कलरला लास्ट कोट राहिला आहे आणि बॅल्कनीला थोडंसं फिनिशिंग द्यायचं राहिलं आहे. तर दीदी इथे नाही आहे आणि मी खूप जास्त एक्सायटेड आहे की थोडंसं टेन्शन पण आहे की कसं सगळं व्यवस्थित होईल नाही होईल. इंटेरियर अजून बाकी आहे आणि आम्ही असा प्लॅन केला आहे की दिवाळीपर्यंत शिफ्ट करूया, पण बघू आता दिवाळीपर्यंत होतं आहे की नाही. तर आता आम्ही इकडून निघतो आणि आमचं प्लॅन असं आहे की गेल्या 2-3 दिवसांमध्ये जसं पोझिशन मिळेल तसं आम्ही इंटेरियरचं काम करणार आहोत. आणि इंटेरियरचं काम व्हायला मॅक्स टू मॅक्स 1.5 ते 2 महिने लागतील. आणि आमचं असं पण प्लॅन होतं की दिवाळीमध्ये शिफ्ट करायचं, पण इंटेरियरचं काम जर 1-2 महिन्यामध्ये चाललं तर मग दिवाळीमध्ये थोडं मुश्किल होईल शिफ्ट व्हायला. तरी आम्ही ट्राय करू लवकरात लवकर शिफ्ट करायला. आम्हाला असं आम्ही घर शोधत होतो जे प्रॉपर सनलाईट देईल, प्रॉपर तिथे उजेड येईल, अशा टाईपचं घर आम्ही शोधत होतो. आणि मला असं वाटतं की आमचे जे एक्सपेक्टेशन्स होते ते सगळे एक्सपेक्टेशन्स फुलफिल झालेले आहेत. मग ते लाईट असू दे, डायरेक्शन असू दे, स्पेस असू दे, किती स्पेशियस मिळतं आहे, किती कॉम्पॅक्ट मिळतं आहे. हा एकच फ्लॅट आम्हाला असा, म्हणजे आम्ही दुसरे सर्च पण नाही केले जास्त. त्यांचे कार्पेट साईजेस बघूनच आम्हाला असं वाटत होतं की कम्पॅरेटिव्हली मग हा परफेक्ट आहे. आणि सोसायटीचं नाव, सोसायटीचा एरिया सगळं असं अचानक जोडून आलं आणि मग आम्ही ते डायरेक्टली काही विचार न करता फायनलाइज केलं. दाखवते आता कुठवर काम आलं आहे. लुक ॲट दिस. इट्स ऑलरेडी ओपन्ड आणि असं सुंदरसं हे नवीन घर. चप्पल काढायची आहे? नाहीस. हा नाहीस. मी पण का नाही का, बट इट्स रेडी. खूप सुंदर आहे कलर, मला खूप आवडलं आहे कॉम्बिनेशन. मस्त. इतकं सुंदर ऊन येणार आहे घरात यावेळी, किती छान वाटतंय. पकड माझी बॅग ठेव ना गं. हा नाईस फीलिंग एव्हर. किचनमध्ये खूप ऊन आहे मम्मीच्या. इकडे पण चालू आहे, पूजेचं चालू आहे इकडे आता व्यवस्था. हां बरं झालं, मला हवं आहे.
काय बोलतेस? आणि ही आहे माझी रूम. माझी कोण आलीस तू? हेच बघायचं होतं. इतकं सुंदर ऊन येणार आहे मला तुला आम्हाला माझ्या रूममध्ये, आमच्या रूममध्ये इतकं सुंदरता आहे या घराची. अजून तर काही झालं पण नाहीये. खूप मोठं आहे हे, खूप मोठं बेडरूम आहे. मी आता कालचा तो प्रोजेक्ट बघितला त्याचं किती लहान होतं. ही आहे मम्मी पप्पांची, कोणीतरी ओपनच ठेवलं आहे. आणि हे आता आपण इथेच थांबणार आहे ना? झोपणार आधी बरेच. अगं झोपायसाठी नाही, थोडा वेळ. हे बघा खूप मोठी आहे रूम ही. आज मी तुम्हाला पहिल्यांदा ऑफिशियली टूर करवते. आणि इकडे हा जो पार्ट आहे ना घराचा, गाईज इतकं सुंदर इकडून दिसतं आहे दृश्य. आणि दृश्याचं तर जाऊच दे तिकडे. इकडे इतकी मजा येणार आहे ना. हा एक्स्ट्रा स्पेस आहे घरातला, एक्स्ट्रा. तर मला मम्मीला विचारायचं आहे आत्ता की तिला कसं वाटतं आहे नवीन घरात. इकडे ये, असं इकडे तोंड दाखव तुझं एवढं हसरं. हां सांग, कसं वाटतंय तुला? माझ्याकडे शब्द नाही का. स्टार्टिंग कायम मम्मी दिसणार आहे आता इथे करताना काहीतरी. तर हे घर आमच्या दोघींचं आहे. आम्ही दोघींनी हे घर मेहनतीने आणि हा जो घाम ती पुसते त्या घामाने घेतलेला आहे. आणि पण आपण नाही राहणार ह्या घरात जास्त. कितीही राहू दे, आम्ही असणार आहे ह्या घराचे. आणि आम्हाला खूप खुशी होते मम्मी पप्पांना घेऊन आम्ही ह्या घरामध्ये राहणार आहोत. आता आम्ही इंटिरियरचं सुद्धा स्टार्ट करतोय काम. आणि होपफुली दिवाळीपर्यंत ते कम्प्लीट होईल. आणि होपफुली आम्ही दिवाळीला इकडे शिफ्ट होऊ. बघूयात आता कसं होतंय, काय सगळं व्यवस्थित. मला तर खूप मस्त वाटतं इकडे. आता खूप दिवसांनी आली आहे मी. मला तर असं वाटतं इथेच थांबू. तिकडे जायची इच्छा नाही होती. पण आम्ही त्या घराला पण इक्वली मिस करणार आहे. आम्हाला जेवढा आनंद इथे राहायला येण्याचा आहे तेवढंच दुःख आम्हाला ते घर सोडण्याचा पण आहे. पण आणि ते आता नाही कळणार, जेव्हा आपण इकडे येऊ तेव्हा आपल्याला ते कळेल. इट्स टाइम टू हॅव सम फूड. तुला नाही खायचंय का? गुड. तर इतकं सगळं मी नाही. बरोबर, इतकं सगळं मी खाणार लगेच. मी नाही खाणार बोलत होती. व्हिडिओ मागे करून वाच, ऐक परत ऐक व्हिडिओ. तुम्ही पण ऐका परत फूड व्हिडिओ. कशाला बोलली मग? मागे करून परत व्हिडिओ ऐका. तर मी एवढं नाहीच खाणार असं बोलत होती मी. साही विवाद करिता पडलो प्रवाही, ते तू बघता लागे ते तू दासा लागे. पावस लवलाही हंस सुंड वक्र तुंड त्रिनयन, आश्रमाचा पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर. हॅलो, तर आता 11 ऑक्टोबर आहे आज. आणि आम्ही इकडे शूटसाठी आलेलो. तर जवळच IKEA होतं. त्यामुळे आम्ही जेव्हा घरून निघालो तेव्हाच आम्ही ठरवलेलं की आम्ही आज नवीन घराच्या शॉपिंगसाठी IKEAमध्ये जाणार आहोत. तर ऑलरेडी आम्ही इंटेरियर सांगितलेलं आहे करायला. बट इकडे आल्यानंतर आम्हाला थोडे आयडियाज येतील म्हणून आम्ही इकडे आलो. तर आम्हाला ॲक्च्युअलमध्ये ना बेड बघायचा होता. कारण की आम्ही जो बनवायला दिला आहे तो आम्हाला सोनूला असं वाटतं की तो आम्हाला एक्सपेन्सिव्ह पडतो आहे. म्हणून आम्ही IKEAमध्ये आलो. इकडे बघतो की कसे इकडे काय म्हणतो याच्यामध्ये कलर्स मिळतील का? हां, तुला आवडला हा? कारण दोन्ही साईडला स्टोरेज आहे ना याच्यामध्ये. पण मग ते असं उघडायचं आहे ना. सो फायनली द डे हॅज अराइव्ड. आणि आम्हाला आज पोझिशन मिळालं आहे फायनली आमच्या नवीन घराचं. आणि या आहेत माझ्या नवीन घराच्या चाव्या. पा हे घ्या नवीन घराच्या चाव्या. मेन गेटच्या 4 आहेत आणि 2 बेडरूमच्या 3 आहेत. का करू? चला, मस्त आहे मराठी तिचं. सगळं ओपन आहे, सगळं A to Z ओपन आहे. ओपन तर ओपन. सगळी धूळ त्या दिवशीचा वडापाव खाल्लेला ते सुद्धा पडलं आहे. मग पूजा ठीक आहे ना? काय हात नाही लावला ना कोणी?
अरे बघा तर इकडे चावी लावून चेकिंग चालू आहे की सगळ्या चाव्या व्यवस्थित चालू आहेत की नाही. पाणी इथे नाही चालू अजून का? मला काय माहिती. तो कधी कधी चालू कर. हे काय आहे? थोडस येतं ते. अंधाराचा श्री गणेश जय जय श्री नशीब करला माय करला नशीब. इथे लाईट आहे ना. तर आज आम्ही पहिल्यांदा उघडणार आहोत दरवाजा दोघी मिळून. चल हात लाव माझ्या हाताला. का बरं? पहिल्यांदा दार उघडतोय. फर्स्ट टाइम. ही लावली का नाही उमरावरती? उमरापट्टी. हॅलो. पाय दिले पण त्याच्यावर. ओके. कुठे बघू पाय. कोणी दिलाय पाय? म्हणजे तो कलर हे झालाय जरा. नाव इट्स लुकिंग. माझं घर. हा तुझं घर म्हणजे फॅन बंद कर. फॅन बंद झाला. चेक करून घे. हा कुठलं ग मला नाही माहिती. ड्रीम होम. एकच लाईट आहे ना यार इथे. लेट्स ओपन दिस अँड एन्जॉय द व्ह्यू ऑफ सनसेट. सनसेट. Okie dokie. Okie dokie. All set. घर का चावी. ह्या लोकांचं सामान तर आहे अजून इथेच. हाफ कलर पण त्यांनी दिलाय का गं खावाला? भरलंय बघ ते. बघ हे दे. हे काय व्हिडिओ कॉल चालू आहे का? मी तुला घेते मम्मी, तू मला घे मम्मी. छान ना. जाऊ दे. चल आपण घोळ खोलताना घेऊ. मग तू बघू नको. ठेव आता अशी. हरी बोल. मिडल सांग ना. खराब अशी धूळ वगैरे नाही. तो खाल्लं एक. एवढे कपडे आहेत. हे वेगळे कपडे. हे सगळं सामान. तिकडे अजून कपडे.
नाही दिसला मला, मग मी नाही आणलं. हवा होता का? फोन केला तर मी जाऊ दे. आता आपल्याला या पळीने पूजा करायची. नमः सोमा स्वाहा. ओम सोमाय नमः सोमा स्वाहा. ओम मंगलाय नमः स्वाहा. ओम भौमाय नमः स्वाहा. ओम भौमाय नमः स्वाहा. ओम भौमाय नमः स्वाहा. इथे देवीस काहीतरी कधी चालले रोडने लावायची प्रयत्न करायचे नाही, 2 अगरबत्त्या लावून देऊ त्याच्यात. हा, आणि तो वाचन जरी आवाज दिला राम राम केलं तर त्याला नंतर आरामात ऐकून नाही ऐकल्यासारखं करायचं, मागे उडून बघायचं नाही, त्याच्याकडे पण बघायचं नाही. नंतर करून म्हणलं ते काय असेल ते बरोबर घ्या. आणि कुठल्या बाजून ठेवायचं ते टर्न मारला तिथेच ठेवायचं. हरि ओम. ओम प्रार्थना पुरस्कार नमस्कारोमि. ओम सूर्याय नमः सूर्य. आवायामि स्थापयामि पूजयामि. ओम सूर्याय नमः सूर्य स्वाहा. ओम सूर्याय नमः सूर्य स्वाहा. 1 2 3 4 खाली ठेवायचं. परत 1 2 3 4 एक एकदा लावायचं राऊंड. झालं घ्या तुमच्याकडे ताट आरतीचं. तुमच्याकडे हा बघा तिकडे घंटी असेल, तुम्ही घंटी वाजवा. गणपतीच्या खाली घंटी वाजवा, गुळाच्या बाजूला. इतका वेळ काय उभं राहते. चला घ्या. सुखकर्ता दुःखहर्ता वर्ता विघ्नाची सर्वे पुरुषे कृपाजयाची सर्वांगी सुंदर भुजंगुडाची कंठे झळके लगेच बाहेर आलं का बंद करू. बस कर बंद. बरोबर. आता होई ना आम्ही येऊ 2 जण. राहू द्या, फक्त फोन मध्ये नका बघू. तर वी होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. आमची स्टार्ट टू एंड जर्नी मध्ये मीनवाईल आम्ही खूप वेळा ठरवलं की लेट्स अपलोड दी व्हिडिओ, पण आता आम्ही ठरवलं की दिस इज द करेक्ट टाइम टू अपलोड इट. तर जितकं आम्हाला पॉसिबल झालं तितकं आम्ही सगळं कॅप्चर करायचा प्रयत्न केला आहे. जास्त करून मी, कारण की अर्ध्यापेक्षा जास्त वेळा तर ही उपस्थितच नव्हती. तर खूप प्रॉब्लेम्स आले ऐनवेळी. सगळं जे सामान शिफ्टिंग होतं तिकडून इकडे खूप प्रॉब्लेम झाले, कारण तेव्हा आम्ही तिघेच होतो. ही तर तेव्हा नव्हती, ही त्यावेळेला इथेच होती. मी बऱ्यापैकी जेव्हा शिफ्टिंग केलं तेव्हा बऱ्यापैकी टाइमला मी होते. हो, पण मेन जे पॉइंट असतो आपला की तिकडून इकडे सगळं शिफ्ट करणं, त्यावेळेला ती नव्हती. त्यामुळे सगळं ते आमच्या तिघांवर आलं. पण ठीक आहे, ते व्यवस्थित आम्ही केलं. आणि मग पूजेच्या दिवशी तुम्ही बघितलं असेल, पूजेच्या दिवशी मग ही आली आदल्या दिवशी. आणि सगळं खूप छान झालं, खूप छान पार पडलं सगळं. आता जास्त पण स्ट्रेच न करता हा व्हिडिओ संपवून टाकूया. आणि ऑलरेडी खूप मोठा झालाय. खूप मोठा इंट्रो पण झालाय. तर थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ गाईज. आम्हाला खूप मजा आली हे सगळं कॅप्चर करायला आणि तुमच्यासोबत शेअर Share करायला. करायला. वी होप तुम्हाला सुद्धा आली असेल. आणि सबस्क्राईब करा आमच्या दोघींच्या चॅनल्सला, तेजोमय व्लॉग्स अँड एक्सप्लोर विथ हंसिका. आणि अशाच व्हिडिओ वेगळ्या तुम्हाला बघायला मिळतील, मोस्टली ट्रॅव्हल्सचे. आता आम्ही ट्रॅव्हल सिरीज सुद्धा स्टार्ट करतोय. सो मिलते हैं. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ गाईज. बाय बाय.